नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढे सुरू करूया. प्रॉब्लेम सेट 1 आपला सुरू होता. याच्यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन नंबर 2 मधले काही उदाहरणं, तिसरा आणि चौथा, आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये काही उदाहरणं म्हणजे 5वा 6वा, आणि क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 10 हे कॅन्सल झालेले आहे आणि त्याच्यामुळे आपण ते घेणार नाही. इथे उदाहरण लिहिलेलं आहे मी, चौथा उदाहरण लिहिलेलं आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज ऑन द नंबर लाइन इज -7. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑन द नंबर लाइन which are at a distance of 8 unit from point P. आता त्यांनी असं म्हटलेलं नाही आहे की P हा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P हा -7वर दिलेला आहे. समजा आपण जर इथे याला 0 मांडला, 1 2 3 4 5 6 7, आता इथे जर आपण P मांडला हा -7 होईल. आता -7च्या पलीकडे फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑन अ नंबर लाइन विच इज आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट. म्हणजे 8 अंतर घ्यावं लागेल, म्हणजे इथे तुम्हाला पॉईंट मिळेल तो. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7 and 8. समजा हा क्यू पॉईंट मिळेल ॲट अ डिस्टन्स ऑफ दिस मच. तर त्याचं कोऑर्डिनेट काय असेल? ओके, सोल्युशन आपण असं म्हणू, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P is -7. पहिला, if the required point is of 8 unit away from right side of point P, then required point Q, समजू Q, then distance PQ is also equal to 8. Okay, now this is equal to coordinate of point Q minus coordinate of point P is equal to 8. The coordinate of point Q is, the coordinate of point P is nothing but here -7, which is equal to 8, and therefore coordinate of point Q plus 7 is equal to 8, and therefore coordinate of point Q is equal to 8 minus 7 is equal to 1. आणि अशा वेळेस याचा कोऑर्डिनेट होईल 1 जर तो राईट साईडला राहील, RHSला राहील. Now we can assuming the second condition, if require point Q is of 8 unit away from left of
पॉईंट P देन जर तो डाव्या बाजूला असेल तर आपल्याला कसं काढते, थोडीशी सिच्युएशन आपण इथून बदलून घेऊ याची. समजा तो या ठिकाणी इथे आहे तो पॉईंट P, ठीक आहे. इथे तो पॉईंट P आहे, हा -7 आहे, हा -6 आहे, हा -5 आहे, हा -4 आहे, चालला पुढे इकडे. मग या ठिकाणी अंतर आहे 1 2 3 4 5 6 7 8 एवढ्या अंतरावरती हा आपल्याला Q घ्यावा लागेल, म्हणजे याचा युनिट 8 आहे. तर हा आपल्याला शोधून काढायचा हा कोऑर्डिनेट किती आहे. Therefore distance PQ is equal to 8. आता या ठिकाणी काय होते की डिस्टन्स जो कोऑर्डिनेट ऑफ P आहे हा उजव्या बाजूला असल्यामुळे तो मोठा राहील. अँड therefore this is a coordinate हा डिस्टन्स असा लिहिता येईल, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P मायनस कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट Q विच इज इक्वल टू 8. म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P मधून कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट Q वजा करावं लागेल, कारण की तो लेफ्ट साईडला आहे. म्हणजे या ठिकाणी P ग्रेटर दॅन Q होते. पहिल्या कंडिशनमध्ये Q इज ग्रेटर दॅन P होते, म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉईंट. तर या कंडिशनमध्ये असं होईल. अँड देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट इज दिस इज -7 मायनस कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट Q इज इक्वल टू 8. याला आपण ट्रान्सफर करू तर हा होईल मायनस कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट Q इज इक्वल टू 8 + 7 that is equal to 15. But it is a minus and therefore coordinate of point Q is equal to -15. आणि म्हणून त्याचा कोऑर्डिनेट होईल -15. मग जर डाव्या बाजूला असेल तर याचा कोऑर्डिनेट होईल -15 आणि उजव्या बाजूला असेल, इकडे पॉईंट असेल Q, तर याचा कोऑर्डिनेट होईल 1. 5. Find the following question. First is if A dash B dash C and distance AC is equal to 17, distance BC is equal to 6.5, then find the value of distance AB here. Now there are two problems here. We take first one here. Between this is given here AB, AC is B. The distance of AC is given, that is equal to 17. Distance of BC is given, that is equal to 6.5, and distance of AB that we have to find out. We have A dash B dash C and distance AC is equal to 17. Distance BC B to C that is equal to 6.5. Distance A to B that we have to find out. Now apply the betweenness. Distance A to C is equal to distance A to B plus distance B to C. Therefore distance A to C is 17 given to you. Distance AB that we have to find out, A to B plus, and distance BC is equal to given as 6.5. 6.5. आता 6.5 आपण इकडे ट्रान्सफर करूया. therefore 17 minus 6.5 is equal to distance AB. Therefore distance AB is equal to 17 minus 6.5, that is equal to 10.5. क्वेश्चन नंबर 7 दिलं आहे. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन कंडिशनल फॉर्म. याच्या आधी आपण कंडिशनल फॉर्म शिकलेलो आहोत. इफ आणि देन लागला असेल, इफ देननी वाक्य जोडलेलं असेल किंवा लिहिलेलं असेल तर तो कंडिशनल फॉर्म असते. ठीक आहे.
त्याच्यामध्ये इफ नंतर आपण अँसेडिडंट अँड देन नंतर आपण कॉन्सिक्वेंट लिहित असतो. दिलेलं वाक्य आहे तो त्याच पद्धतीने आपल्याला लिहिणे आहे. ओके, सो एव्हरी rhombus is a square. ह्या पद्धतीने कंडिशनल स्टेटमेंट बनते. याच्यामध्ये कुठेही इफ आणि देन दिलेलं नाही आहे, तो आपल्याला इफ देनचा यूज करायचा आहे. एव्हरी रॉम्बस इज अ स्क्वेअर. आता बघा, रॉम्बस म्हटलं की त्याचे चारही बाजू सारखे असतात. बघ, इफ ऑल अँगल्स ऑफ अ रॉम्बस, म्हणजे असा रॉम्बस की ज्याचे सर्व कोन आर राईट अँगल, then it is a square. म्हणजे तो रॉम्बसही असायला पाहिजे आणि त्याचे सर्व कोण हे राईट अँगल असायला पाहिजे. जर राईट अँगल नसतील आणि रॉम्बस असेल तो स्क्वेअर होईल असं आवश्यक नाही आहे. आणि म्हणून कंडिशनल स्टेटमेंट लिहिताना या पद्धतीने लागेल, इफ ऑल द अँगल्स ऑफ रॉम्बस आर राईट अँगल देन इट इज अ स्क्वेअर. तिसरं दिलेलं आहे, अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म बाय 3 सेगमेंट. फक्त आपल्याला इंट्रोड्यूस करायचं आहे इफ आणि देन. पहिले इफ आणि देन. ॲक्च्युली इफ आणि देन हा वाक्य लिहिणे कर पाहिलं तर ग्रॅमॅटिकलीच आहे हा. कंडिशनल स्टेटमेंट. इफ सुरुवात करायचं, इफ अ फिगर इफ अ फिगर इज अ ट्रायंगल म्हणजे दिलेली फिगर ट्रायंगल असेल तर देन आला. जर दिलेली फिगर ही ट्रायंगल असेल तर देन it is formed by 3 segment. If a figure is a triangle then it is formed by 3 segment. म्हणजे 3. 7. Write the converse of each of the following statement. तर या ठिकाणी कॉन्व्हर्स लिहायचे आहे. राईट द कॉन्व्हर्स लिहायचे आहे. ठीक आहे. सोल्युशन. आता इथे कंडिशनल स्टेटमेंट नाही दिलेली, इथे कंडिशनल स्टेटमेंट दिलेली आहे. इफ द सम ऑफ measure of angle in a figure is 180 degree, then the figure is a triangle. आपण पोस्ट्युलेट नंतर कंडिशनल थेरम आणि कसं लिहितात किंवा एखादी कंडिशनल थेरम दिलेली असेल तर तिचं कॉन्व्हर्स कसं लिहितात हे बघितलेलं आहे. म्हणजे इफ नंतर अँसिडेंट आणि देन नंतर कॉन्सिक्वेंट येतं. तर
जेव्हा आपण त्याचा कॉन्व्हर्स लिहितो, जसं ही आहे इफ नंतर हा इन्सिडंट आणि देन नंतर कॉन्सिक्वेंट जी ही राहते ती. तर इफच्या ठिकाणी आपण काय, देनच्या ठिकाणी आपण इफ वापरतो. इफ द फिगर इज अ ट्रायंगल देन द सम ऑफ द मेजर ऑफ अँगल इज फिगर इज 1. उलटं लिहायचं आपण. देन आहे तिथं इफ लावायचं, देन काढून इफ अ फिगर or the figure is a triangle. हा जो कॉन्सिक्वेंट होता त्या ठिकाणी त्याला अँटेसिडेंट बनवायचा. ठीक आहे. आणि नंतर देन जर फिगर ट्रायंगल असेल तर देन द सम ऑफ द मेजर ऑफ अँगल्स, देन द सम ऑफ द measures of angle is 180 degree. ओके. फिगर लिहायची गरज नाही कारण की आपण ट्रायंगल शब्द वापरलेला आहे. इफ अ फिगर इज अ ट्रायंगल देन द सम ऑफ द मेजर ऑफ अँगल इज 180 डिग्री. अच्छा, आता तिसरा दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण याला त्याचा कॉन्व्हर्स लिहू. इफ द करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ अ 2 लाईन्स आर कॉन्ग्रुएंट. ओके. हा एवढा इन्सिडेंट आहे आणि देन 2 लाईन्स आर पॅरलल. हा तुमचा कॉन्सिक्वेंट आहे. तर आपण आता उलट म्हणूया. If the two lines are parallel, then आता जिथे इफ आहे तिच्या ठिकाणी देन वापरू आणि जिथे देन आहे तिथे आपण काय वापरला इफ. इफ द 2 लाईन्स आर पॅरलल देन द करस्पॉन्डिंग अँगल्स then the corresponding angle formed by a transversal of 2 lines okay are congruent. Actually these 2 lines are parallel line. वर लिहिलेलं आपण. If the 2 lines are parallel, दिलेले 2 लाईन हे पॅरलल असतील, then the corresponding angle formed by the transversal are congruent. एवढं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. 2 लाईन नाही लिहिलं तरी काही हरकत नाही आणि लिहिलं तर काही चालत तरी पण चालतं. ठीक. हा प्रॉब्लेम सेटमधला शेवटचं उदाहरण आहे 9वा, कारण की 10वा उदाहरण कट आहे. काय करायचं याच्यामध्ये की राईट लिहायचं आहे आपल्याला. अँटेसिडंट म्हणजे ज्याला आपण गिवन पार्ट म्हणतो अँड कॉन्सिक्वेंट आणि जो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे पार्ट टू बी प्रूव्ड इन द फॉलोइंग स्टेटमेंट. ही जी स्टेटमेंट दिलेली आहे ॲक्च्युली ही कंडिशनल स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये अँटेसिडंट कोणतं आहे आणि कॉन्सिक्वेंट कोणतं आहे हे लिहून काढायचे आहे. एकदम सिंपल आहे सोल्युशन. तुम्ही अँटेसिडेंट तुम्हाला ओळखून लिहायचं आहे. एकदम सिंपल आहे. इफच्या नंतर जो आलेला वाक्य राहील देनपर्यंत त्याला म्हणतो आपण अँटेसिडेंट. तो वाक्य लिहायचा. ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. याला म्हणू आपण अँटेसिडेंट. दुसरा कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. कॉन्सिक्वेंट तर देन नंतर आलेला जो वाक्य राहील त्या वाक्याला म्हणतो आपण कॉन्सिक्वेंट. ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अशा पद्धतीने